विषय थोडासा जुना आहे. मागच्या आठवड्यात अचानक एक सर्वे बाजारात आला होता. आता हे सर्वे कितपत ऑथेंटिक असतात याबद्दल प्रचंड उलटसुलट चर्चा होत असताना त्या सर्वेवर आधारित विवेचन करायचं कशाला असा प्रश्न जनरली पडू शकतो आमच्या प्रेक्षकांना. पण मला वाटतं राज्यातल्या 12 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या काही निवडक लोकांच्या सॅम्पल सर्वेमधून नेमका काय आवाज बाहेर पडतोय हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे विवेचन. मी यापूर्वी बोललो होतो की महायुतीत नेमकी 3 सत्ता स्थान आहेत. त्यामुळे या पॉवर हाऊसेसच्या समर्थकांमध्ये खाली ग्राउंड झिरोवर प्रचंड स्पर्धा आहे. आता हे सर्वे जसे प्रसिद्ध होतात तसं खाली कार्यकर्त्यांमधलं आपापसातलं वातावरण किंवा जी स्पर्धा जी मी सांगतोय ते अधिक तीव्र होत जातं, वातावरण बिघडत जातं. मग मनात विचार डोकावतो की साला या सर्वेमागे नेमकी कोणती थॉट प्रोसेस दडली, कशासाठी हे सगळे सर्वे केले जातात. या सर्वेंच्या आडून एक मोठा सट्टा खेळला जातो आहे. सर्वेचा एक मोठा सट्टा बाजार महाराष्ट्रातच नाही तर देशाबाहेरही तेजीत आहे. आज या सर्वेच्या सट्टा बाजाराबद्दलच आपण चर्चा करणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. मित्रांनो नमस्कार. ज्या सर्वेच्या सट्टा बाजाराचा विषय चालला आहे तो सर्वे बहुचर्चित सर्वे म्हणजे टाइम्स नाऊ आणि मॅट्रिज या संस्थेनं केलेला सर्वे. या सर्वेत प्रामुख्यानं आता निवडणुका झाल्या, आजच्या घडीला झाल्या तर महाराष्ट्राचा कल कुणाकडे असेल हेच दाखवणारा तो सर्वे होता. पण या सर्वेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलही जनतेचं मत जाणून घेतलं गेलं आहे, त्यावरही जरा कटाक्ष टाकलं पाहिजे आपल्याला. तर या सर्वेत ढोबळमानानं कोणाला किती जागा मिळतील असा जो अंदाज व्यक्त केला गेला आहे त्यात महाविकास आघाडीतल्या सगळ्यात जास्त चर्चेत असणाऱ्या उभाटा सेनेला 26 ते 31 जागा मिळतील असं म्हटलं आहे. शरद पवार NCPला 35 ते 45 जागा आणि काँग्रेसला मात्र 58 ते 68 अशा सर्वाधिक जागा मिळताना दिसतात. या तिघांना मिळणाऱ्या कमाल जागा म्हणजे अप्पर साईड जागा आपण पकडल्या तर 31 + 45 + 68 म्हणजे 144 जागा मोवियाला मिळतात. तर महायुतीत भाजपा हा नेहमीप्रमाणे सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढे येताना दिसतोय. भाजपला 83 ते 93 जागा, शिवसेनेला 42 ते 52 जागा आणि अजितदादांच्या NCPला फक्त 7 ते 12 जागा मिळतील असा अंदाज आहे. आता आपण यातलेही कमाल आकडे पकडूयात. 93 + 52 इथेच 145 झाले बहुमताचा आकडा, प्लस अजितदादांचे 12 म्हणजे 157. अशा परिस्थितीत आपण अपक्ष आणि मनसे, मग बहुजन विकास आघाडी, प्रहार, जनसुराज्य अशा छोट्या मोठ्या पक्षांच्या जागांचा विचारच केलेला नाही आहे. या निवडणुकीत त्यांचंही खातं उघडलेलं असेल. म्हणजे बहुजन विकास आघाडीचे तर आता सध्या 3 आमदार आहेत. पण मी मनसे आणि इतर पक्षांबद्दल बोलतो आहे. मोठ्या पक्षांच्या जागांचे आकडे जेव्हा विचारात घेतले जातात तेव्हा या अपक्षांना आणि छोट्या पक्षांनाही बरंच महत्त्व प्राप्त झालेलं असतं. सट्टा बाजारात या शक्यतेवरही मोठ्या रकमांचे सट्टे लावले जातात. दुबईतल्या अल करामा भागात मोठ्या प्रमाणात भारतीय राहतात. त्याचप्रमाणे तिकडे त्या ज्या वस्त्या आहेत तिथे मुख्यतः केरळी आणि पाकिस्तानी मुसलमानही आहेत, काही गट आहेत. ही मंडळी भारतातल्या प्रमुख राज्यातल्या निवडणुकांच्या निकालांवरचे सट्टे लावतात. माझा मित्र मोहित नाईक या सगळ्या सट्टे बाजारावर बारीक लक्ष ठेवून असतो. त्याने दिलेल्या माहितीवरून महाराष्ट्रात महाविकास आघाडीला झुकतं माप मिळताना दिसतंय. पण अनेक मुरब्बी सट्टेबाजारी मात्र महायुतीला निसटता विजय मिळेल असं सांगताना दिसतं. या सगळ्या अंदाजांवर करोडो रुपयांची उलाढाल होत आहे. काही पैसा हा भारतातून हवालाच्या मार्फत दुबईत आणला जातो आणि मग तो या सट्टा बाजारात लावला जातो. पण हे सारं झालं परदेशातल्या सट्टा बाजाराचं. भारतातल्या अधिकृत स्टॉक मार्केटकडे एक व्यवसाय म्हणून कसं बघता येईल आणि त्यातही मराठी माणूस कसा नफा कमवेल याबद्दलही आपण सतत बोलत असतो. ज्यांना अद्याप शेअर बाजारात गुंतवणूक किंवा ट्रेड करणं जमत नाही किंवा अनुभव नाही अशांनाही मार्गदर्शन करणारं किंवा हे सगळं ट्रेड करणं सोपं करणारं एक ॲप मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्याचं नाव आहे मार्केट वुल्फ. हे ॲप वापरून तुम्ही कसं ट्रेड करू शकता हे पहा. आधी तुम्हाला समजून घ्यावं लागेल की हे मार्केट वुल्फ ॲप जे आहे ते सेबी रजिस्टर्ड ॲप आहे. BSE, NSE, CSDL आणि MCXचे ते मेंबर आहेत. त्यामुळे तसं ते विश्वासार्ह आहे. डाउनलोड केलेलं ॲप ओपन करताना प्रत्येक वेळी तुम्ही सेट केलेला पिन टाकावा लागतो. हे एक पिन सिक्युर्ड ॲप आहे. चला पिन टाकूया. इझी वे फीचर यूज करतो आहे मी. ट्रेड करण्यासाठी मी चूज करतो आहे बँक निफ्टी आणि ट्रेंड्स बघून मला तर वाटतं की हे खालीच जाणार आहे. तेव्हा मी निवडलं आहे डाऊन ऑप्शन.
लास्ट स्टेपला मी प्रॉफिट जास्त मिळावं यासाठी निवडले फास्टर. बस झालं काम. एवढ्याशा बेसिक नॉलेजवर मी ट्रेड प्लेस केली. आता तुमचा ट्रेड कसा मूव्ह होतोय हे तुम्ही लाईव्ह मॉनिटर करू शकता. जेव्हा तुम्हाला अपेक्षित नफा मिळाला आहे असं वाटेल तेव्हा ट्रेड स्टॉप करू शकता. इथं मी स्टॉप ट्रेडवर क्लिक केलं आणि सहजगत्या 1541 रुपयांचा नफा कमावला, जो आहे मी लावलेल्या पैशांच्या 48%, तेही अवघ्या 2 मिनिटांच्या आत. ॲप्स म्हटलं की त्याची दलाली आलीच. मार्केट वुल्फचं ब्रोकरेज हे इतर ॲपच्या तुलनेत सगळ्यात कमी आहे. लॉसवर फक्त 9 रुपये आणि प्रॉफिट जर झालं तर 19 रुपये. इतर ॲप्स हे प्रॉफिट असो की लॉस दोन्हीवर किमान 20 रुपयांचं ब्रोकरेज कापतातच. वर त्यात GST वगैरे पण लावतात. 99 रुपयात हे ॲप डाउनलोड करा. यावर कुठलीही मेंटेनन्स फी नाही. लाईफ टाईम हे ॲप तुम्ही फक्त वन टाईम डाउनलोडिंगवर वापरू शकता. वापरायला सोपं, सुरक्षित आणि जर डोकं लावून ट्रेड केलं तर हमखास नफा मिळवून देणारं असं हे ॲप आहे. आता हे ॲप कसं डाउनलोड करायचं तर लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पिंड कमेंटमध्येही आहे. पाहिलंत मित्रो. पण जोवर तुम्हाला शेअर बाजारातल्या सट्टा बाजाराचा, ऑप्शन ट्रेडिंग या टूलचा नेमका कसा वापर करायचा असतो हे समजत नाही, तोवर या ॲपच्या नादी लागू नका. शेअर बाजाराचा हे आपलं शेअरविषयक जे सेमिनार आहे ते अटेंड करा आणि मग शिकून सवरून हे ॲप वापरा. तर मंडळी, क्रिकेट पाठोपाठ आता राजकारणही सट्टा बाजारवाल्यांसाठी कमाईचं साधन बनले. त्यामुळे जसं क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग करून आपल्या मनासारखे रिझल्ट लावणं, एखाद्या ओव्हरमध्ये 4 छक्के किंवा 2 बॉलवर 2 विकेट अशा प्रासंगिक बेट्स लावल्या जातात, जसे त्या बेट्सवर करोडो रुपये कमावले जातात, तसाच प्रकार महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्येही होईल की काय? सट्टा बाजारासाठी महाराष्ट्रातले विधानसभा निवडणुकांचे निकाल बदलू शकतील की काय? हा एक मोठा प्रश्न आहे. पण ही निवडणूक नुसतीच सट्टे बाजारांच्या तालावर नाचवली जाते आणि फक्त सट्टेबाजांचाच पैसा यात गुंतलेला असेल का? तर तसं अजिबात नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवरून सोरोजसारखा फिलॉन्थ्रोफिस्ट, दानशूर, कनवाळू समाजसेवकही यात सहभागी आहे अशा बातम्या आपण सातत्याने ऐकत आलो आहे. अशा पद्धतीनं सर्वे आणि सट्टा बाजार यांचा परस्पर संबंध जोडत असताना महाराष्ट्रात अजून किमान डझनभर तरी सर्वे यायचे बाकी आहेत. हा पण आपण विचार केला पाहिजे. टाइम्स नाऊ आणि मॅट्रिकच्या या सर्वेत महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा हाच होता की मविया असो की महायुती, मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल. इकडे मवियात उद्धवजींना CM पदाचा चेहरा म्हणून घोषित करायला प्रचंड विरोध झाला. बडे बेआबरू होके तेरे कुचे से हम निकले असं म्हणत मग मामूंना आपण मामूच राहणार याचा साक्षात्कार झाला. मग ते आता भावी नाहीच आहेत. शरद पवारांनी तर स्पष्टपणे सांगितलं होतं की मुख्यमंत्री पदाबद्दल निकालानंतर चर्चा करू. याचा अर्थ त्यांना ज्याच्या जागा जास्त त्याला झुकतं माप हेच समीकरण अवलंबायचे. काँग्रेसमध्ये तर डझनभर लोक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. पण या सर्वेत मात्र मुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्राच्या जनतेनं पहिली पसंती दिली ती एकनाथ शिंदेंना. त्यांना 37% मतं मिळाली. तर आश्चर्यकारकरित्या दुसऱ्या स्थानावर 2 माजी मुख्यमंत्री आहेत. एकतर देवेंद्रजी आणि दुसरे माजी मुख्यमंत्री उबाटा. त्या दोघांनाही 21% मतं मिळालेली आहेत. शरद पवारांना चक्क 10% जनतेने पसंती दर्शवली. तर अजित पवार या स्पर्धेत दिसतच नाहीत अजिबात. एकनाथ शिंदेंना अचानक मिळालेलं हे मताधिक्य हे त्यांच्या सर्वप्रिय प्रतिमेमुळे तर आहेच, पण माझी लाडकी बहीण ही योजना शिंदेंच्या पथ्यावर पडताना दिसते मला. भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रवादी अजितदादा पवार गट हे या योजनेच्या लोकप्रियतेचे लाभार्थी नाही आहेत किंवा तुलनेनं शिवसेनेपेक्षा कमी आहेत. हे पुन्हा या सर्वेवरून स्पष्ट झालं आहे. या योजनेबद्दल जनता काय म्हणते तर 58% लोकांना या सगळ्या योजनेचा खूप फायदा झाला आहे असं वाटतं. तर 24% लोकांना काही प्रमाणात फायदा झाला आहे. तर फक्त 60% लोक जे आहेत 7% हे या योजनेच्या विरोधात बोलताना दिसत आहेत. म्हणजे या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर आर्थिक बोजा वाढणार अशी ओरड होत असताना त्याच योजनेचा लाभ घ्यायला महाराष्ट्रातली जवळपास 82% जनता सरसावलेली दिसते आपल्याला. आहे की नाही हा सगळा विरोधाभास? अशा काहीतरी फुकट वाटणाऱ्या योजना या जरी लाँग टर्मसाठी चालवता येत नसल्या तरी किमान काही वर्ष राज्यातल्या महिलांना आधार देण्याच्या कामी ही योजना नक्कीच येणार आहे. त्यामुळेच अनेकांनी नाका मुरडत का होईना या योजनेचे फॉर्म्स स्वतःही भरलेत आणि लोकांनाही भरून दिलेत. तर एकंदर अशा काही मुद्द्यांवर आधारित एका सर्वेचे पडसाद हे परदेशातही उमटलेत. पण महाराष्ट्र अशा सर्वेच्या आधारांवर प्रत्यक्ष मतदान करील का याबद्दल साशंकता वाटते. या साशंकतेवरही एखादा पोल घेतला जाऊ शकतो, त्यावरही सट्टा लावता येऊ शकतो. पण आपण आपल्या प्रेक्षकांनाच विचारूया, सट्टा वगैरे राहू द्या बाजूला. प्रेक्षक हो, तुम्हाला काय वाटतं?
या सर्वेत तसं स्पष्ट दिसतंय की मविया आणि महायुतीत काटेकी टक्कर होणार आहे. मग जर सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजपला 90पेक्षा जास्त जागा मिळाल्या तशा दिसत आहेत, तर मग 50-52 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आणि पर्यायानं शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं जाईल का? त्यांना मुख्यमंत्री बनवलं जाईल का? मुळात आपण जी काटेकी टक्कर ही जी काही कल्पना करतोय त्यात महायुती सरकार बनवण्याच्या स्थितीत असेल का? ऐनवेळी काही जागांचं गणित जुळवायचं असेल तर ते कोण जुळून आणेल? एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? 2019 ते 2022 या कालखंडातले बेस्ट CM, नंबर 1 CM अशा प्रसंगी नेमकी काय भूमिका घेतील? निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर त्यांची महायुतीत घरवापसी होणार आहे का? असं शक्य आहे का? या सगळ्या प्रश्नांवर तुमची जी उत्तरं येतील त्यावर आपण पुढच्या एपिसोडमध्ये नक्की बोलू. तुर्तास मी इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या. आपल्या चॅनलवरचं कंटेंट जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.